आहे. त्याच्यामध्ये नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई खंडपीठ या सर्व खंडपीठातील एकत्र याचिकेची सुनावणी तातडीने घेण्यात येणार आहे आणि लवकरच शिक्षकांना जे हजारो अतिरिक्त होत आहेत किंवा जे भावी शिक्षक होऊ पाहत आहेत पवित्र पोर्टल मार्फत त्यांना एक दिलासा मिळणार आहे असं बोललं जातंय. सध्या आतापर्यंत या संच मान्यता रद्द करण्यात याव्या त्यासाठी प्रत्येकाने लढा दिलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे की संच मान्यता जो काळा जी आर आहे 15/2024 तो रद्द करण्यात यावा. परंतु पाठीमागच्या निर्णयाच्या वेळेस आणि ही सुनावणी 3 ऑगस्टला ठेवण्यात आली होती. परंतु जो काही सध्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे जो घोळ होत आहे ते पाहता तातडीची सुनावणी आज ठेवण्यात आलेली आहे मुंबई खंडपीठामध्ये. आणि या संदर्भात जे राज्याध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की नव्या संच मान्यतेमुळे रिक्त पदे कमी झाल्याने संवर्ग 4 मधील शिक्षकांचे प्रचंड गैरसोय होणार आहे. शासनाने संच मान्यतेचे जुने निकष मान्य केल्यास बदल्यांमधील वाद संपतील. मात्र शासन नव्या संच मान्यतेवर ठाम असल्याने सरकारी शाळा व शिक्षकांच्या हितासाठी नव्या संच मान्यतेविरोधात शिक्षक संघ अखेरपर्यंत न्यायालयीन लढाई लढणार आहे. मित्रांनो, कोर्टात गेल्यावरती त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाहीये. परंतु अर्थातच तातडीची सुनावणी ऐकण्याचं सुद्धा न्यायमूर्ती माननीय घुगे सर यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणूनच इथून पुढचे जे काही शिक्षकांच्या बदल्या होत्या, जिल्हांतर्गत बदल्या होत्या, समायोजन होतं त्यावरती स्टे आणण्यात आला होता पाठीमागच्या जेव्हा सुनावणी झाली आहे त्यावेळी. आणि त्यावेळी जे काही जस्टिस होते रवींद्र घुगे आणि एम साथेय यांनी हा निर्णय दिला होता. परंतु आता सुद्धा उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्यभरातील हजारो शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. अतिशय चांगला स्टँड घेतलेला आहे. नाहीतर आपण पाहतोय की लढून लढून कंटाळून गेलो आपण, थकून गेलो, परंतु शासनाला काही जाग येत नाही. कारण थोडक्यात काय, त्यांना ना शिक्षक भरती करायची आहे ना त्यांना सरकारी शाळा चालवायची, काही करून सगळं खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन करून अशा पद्धतीने त्यांना हे पूर्ण बसतानाच बंद करायचं आहे. त्याचसाठी हा एक छुपा खटाटोप आहे आणि नवीन संच मान्यता रेटण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला आपण सर्वांनी तर विरोध करायलाच हवा. परंतु आता जेव्हा न्यायालयाच्या दारात ही गोष्ट जाते तेव्हा मात्र आता न्यायालयाच्या निर्णयाची आपल्याला अपेक्षा आहे. आणि जसं मी तुम्हाला चॅनलवरती सांगितलं होतं मित्रांनो बऱ्याच वेळा लाईव्ह मध्ये की हा निर्णय नक्कीच शिक्षकांच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे आणि लागेलच. याच अपेक्षेसह स्टे कनेक्टेड. याबद्दलचे जसे तुम्हाला अपडेट असेल तसे चॅनलवरती मिळतील. आपलं